प्रेज द लॉर्ड सगळ्यांना। माझं नाव प्रतीक्षा खंदारे आहे आणि मी चर्चमध्ये खूप ग्रो केलेली आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण असंच माझ्यासारखं तुम्ही देव कोण आहे, येशू ख्रिस्त हा कोण आहे हे समजून घ्यायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे। तर आज आपण बुधवार 10 याची रॅप्सोडी वाचणार आहे मी। प्रत्येक आत्मा मध्यम वापरा। मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे। 1 कोरिन्थियस पत्र याचा 9वा अध्याय 22वे वचन मध्ये म्हणते की आज जग जेवढे जोडलेले आहे याच्यापेक्षा जास्त आधी कधी जोडलेले नव्हते। तंत्रज्ञान, मीडिया, प्रवास आणि संचारनामुळे अशी व्यासपीठे उघडली आहेत जी एकेकाळी अल्पवयीन होती। आत्मा जिंकणारा म्हणून तुम्ही याकडे ट्रेड्स म्हणून नव्हे तर साधने म्हणून पाहिली पाहिजे। सुवार्ता प्रचारासाठी साधने प्रेषित पौलाची ही मानसिकता होती। संदेशाची तडजोड न करता शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने या दृष्टिकोन स्वीकारला आहे। त्याचे धैर्य साधे होते। सर्व साधने वापरून काहींना तरी वाचवा। सर्वांना जरी नाही तरी आजच्या साधनांमध्ये सोशल मीडिया, ब्लॉग, टेक्स्ट मेसेज, पॉडकास्ट, ईमेल, रेडिओ आणि टेलिव्हिजन याचा समावेश आहे। तुमचा आवाज आता या व्यासपीठांवरून तुमच्या पायांपेक्षा वेगाने प्रवास करू शकतो। ख्रिस्ताच्या तारणाचा संदेश पसरवण्यासाठी त्याचा वापर करा। शास्त्रातील एक वचन, एक लहान शिकवणी, क्लिप, भविष्यवाणी आणि एक बोललेला शब्द काय करू शकते? यास कमी लेखू नका। वास्तविकता संग्रहाचा डिजिटल प्रती पाठवा। तुमच्या स्टेटस, टाइमलाईन आणि लोक जिथे जिथे पाहू शकतात तिथे लेख पोस्ट करा। पवित्र आत्मा तुमच्या प्रयत्नांमध्ये जिंकण्याची फुंकर घालतो आणि जीवनाची फुंकरही घालतो आणि अशा प्रकारे हृदयापर्यंत पोहोचतो जे तुम्हाला कदाचित पूर्णपणे समजणार नाही। चर्च युगाच्या या शेवटच्या क्षणामध्ये आपण संपूर्ण जगात सुवार्तेचा संपूर्ण प्रचार करून देव तुमच्या हातात देईल। त्याचा प्रत्येक व्यासपीठाचा फायदा करून हेतू पुरस्पर सर्जनशील आणि सुसंगत असा आत्मे जिंकण्यासाठी तुमच्या देणग्या, गिफ्ट, कौशल्य आणि प्रभावाचा वापर करा। तर ह्या रॅप्सोडीमध्ये आज आपल्याला वचनाद्वारे सांगितलेलं आहे की आपल्याला अगोदर सोशल मीडिया, तंत्रज्ञान, प्रवास, संचारण, व्यासपीठे अशी काही साधने नव्हती आपल्याकडे। तर आज आपल्याकडे खूप काही साधने आहेत। आपण जे चालतो त्याच्यापेक्षा सोशल मीडिया खूप जास्त चालते। तर आपण त्याचा वापर करून, ईमेलचा वापर करून, रेडिओ, पॉडकास्टचा वापर करून, सोशल मीडियाद्वारे आपण रॅप्सोडी, देवाचं वचन आपण पाठवू शकतो। आपल्या सोशल स्टेटसवर आपण ठेवू शकतो। तर आपण देवाचं वचन जास्तीत जास्त लोकांना सांगितले पाहिजे आणि पोस्टही केले पाहिजे। आणि आपण ह्या रॅप्चर खूप जवळ आलेला आहे। तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। तर आपण सुवार्ता जास्त केली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक लोकांपर्यंत आपण सुवार्ता पोहोचवली पाहिजे। येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितले पाहिजे। तर आज आपण प्रार्थना करणार आहे। मी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक संधी आणि व्यासपीठाचा जास्तीत जास्त वापर करतो। मी बुद्धिमान, सृजनशील आणि ख्रिस्तासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यात प्रभावी आहे। माझ्या साक्षीद्वारे दररोज असंख्य लोकांचे तारण होत आहे। हालेलुया।